एव्हरीवन, तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि हेल्थी असणार. तर माझ्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर काल होती दीपअमावस्या आणि दीपअमावस्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पण सॉरी, मी काल हा ब्लॉग नाही टाकू शकले कारण मला खूप उशीर झाला ब्लॉग टाकायला. एडिटिंग करायची होती बरीचशी. तर मी करत आहे प्रसादाचा शिरा आणि कारण दिव्यांची आरास करायची होती आणि त्याच्यानंतर मग मी मस्त रांगोळी काढायला घेतली. रांगोळी अशी साधीच काढली, पाठ ठेवायचा होता त्याच्यामुळे. पण मला ना रांगोळी काढायला ना खूप आधीपासूनच आवडतं, खूप म्हणजे खूप करत असते. कधी कधी छान येते रांगोळी, कधी कधी नाही येत. सो मी मस्त पाटासाठी छोटीशी रांगोळी काढली. त्याच्यानंतर मला दिव्यांची आरास करायची होती, दिव्यांची पूजा करायची होती, दिवे लावायचे होते. तर घरातले हे असे छोटे छोटे मोमेंट्स तर मी तुमच्याशी शेअर करतेच. आणि कालचा दिवस ना इथेच संपला नाही, कारण काल गटारी अमावस्यासुद्धा होती. सो त्यामुळे संध्याकाळी आम्ही असं ठरवलं होतं की आज घरी जेवण न करता आपण बाहेर मस्त आज जेवायला जाऊया. सो आमच्याजवळच आम्ही एका जवळच्याच हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो, मैत्री हॉटेलमध्ये. आणि हॉटेल हे नवीनच आहे, इथे आता ओपन झालेलं आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन आहेत तिथे. तर मला ना पर्सनली खूप आवडतं, म्हणजे आपला काही सण असेल ना तर रांगोळी काढायला, दिवे लावायला, पणत्या लावायला मला खूप आवडतं. तुम्हाला पण आवडतं का? मला नक्की कमेंट करून सांगा. तर माझी इथे मस्त पूजा झाली होती. सो मी इथे मस्त छानपैकी प्रार्थना केली. आणि माझी ही जी छोटीशी मी पूजा जी मांडली आहे ती तुम्हाला कशी वाटली मला ही सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. असं काही सण असला ना की घरातलं वातावरणच एकदम प्रसन्न होऊन जातं, नाही का? तर पूजा माझी आवरून झालेली आहे आणि आता आम्ही डिनरसाठी आता बाहेर जाणार आहोत. ॲक्च्युली आज गटारी आहे, सो आता आम्ही बाहेर जातो जेवायला. आणि कुठे जात आहोत ते तुम्हाला मी सांगतेच आता पुढे. तर मी ही जी कुर्ती वेअर केलेली आहे मी तुम्हाला मागे पण सुद्धा दाखवली होती. आणि ही जी आहे ती मी फ्लिपकार्टवरनं घेतलेली आहे. खूप छान आहे आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे. जिजाई पण इथे छानपैकी तयार झालेली आहे. लगेच शिवराजसुद्धा आलेला व्हिडिओ शूट करताना. आणि शिवराज बघा माझा. सो आम्ही आता फायनली आम्ही निघालेलो हॉटेलमध्ये जायला आणि आम्ही इथे पोचलो आता हॉटेलमध्ये. नवीनच हॉटेल आहे मैत्री हॉटेल करून. तर इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे ऑप्शन आहेत. तर आज गटारी स्पेशल आहे, तर आम्ही इथे खास नॉनव्हेज ट्राय करण्यासाठी आलेलो आहे. तर हे आहे ते हॉटेल आणि वरती हॉटेल आहे, खाली त्यांची मसाल्यांची गिरणीसुद्धा आहे आणि त्यांचं घरसुद्धा आहे पाटील घर करून. आणि खूप छान आहे, मस्त हॉटेल केलेलं आहे. तर आपण हॉटेलचे जे ओनर आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की त्यांच्याकडे काय काय स्पेशल आहे खायला आणि लोकांनी इथे काय ट्राय करायला पाहिजे हे सुद्धा ते सांगतील. तर आपण इथे आता हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि इथे खूप मस्त शांत निवांत ठिकाण आहे. खूप मस्त एनर्जी होती इथे आणि जेवणसुद्धा खूप अप्रतिम होतं. तुम्हाला आता मी पुढे दाखवतेच. हॉटेलचा लुकसुद्धा खूप छान आणि डिसेंटमध्ये आहे. आणि आता ते शिवराज बघा, शिवराजचं काय चाललेलं आहे. म्हणजे पोरांना आपण कुठेही नेली ना तर पोरांचं काहीतरी वेगळंच चालू असतं बघावं तेव्हा. असं ना म्हणजे आम्ही जेव्हा कुठेही जातो ना, आम्ही कुठेही हॉटेलमध्ये बाहेर गेलो जेवायला की ह्यांचं आम्ही जातो खाण्यासाठी पण ही लोकं जातात खेळण्यासाठी असं होतं. आणि ही दोघांना इथे एवढी मस्ती करत होती ना, एवढी मस्ती करत होते की ऐकतच नव्हती. आणि तर यांचं आधीसुद्धा महाडमध्ये हॉटेल होतं, पण काही कारणास्तव त्यांनी ते बंद केलं होतं. पण आता इथे पुन्हा चालू केलेलं आहे आणि खरंच खूप छान हॉटेल आहे. महाडमधली जी माझे व्हिडिओ बघत असतील त्यांनी प्लीज इथे येऊन एकदा व्हिजिट करा या हॉटेलला. तुमचं आधी हॉटेल होतं हां, सुरू केल्यानंतर जवळजवळ आता 3 ते 4 वर्षाच्या अगोदर क्लोज केला. 3 हॉटेल होती माझ्या. 3 हॉटेल होते. आणि आई अचानक गेल्यानंतर सेट हां एकदमच क्लोज केलं. इथे आल्यानंतर यायला पाहिजे. नाही एक खेकडा झाली ते मी सांगतो माझं. हां, मला खेकडा भाजी पाहिजे. मटण आहे, कोंबडीमध्ये आहे, मटण आहे, फिश थाळी आहे, कोलंबी आहे, चिलापी आहे, चिलापी? पापलेट आहे. चिलापी म्हणजे काय? चिलापी म्हणजे ॲक्च्युली आमच्या आगरी कल्चरमध्ये आम्ही त्याला फंटूश म्हणतो. फंटूश फार टेस्टी असतो, गोड मला गोड एकदम. अच्छा, गोड असते का? गोड. आम्हाला फक्त इथला टायरला फंटूश माहिती असतो. खूप छान खाडी आणि असं म्हणजे ते नदी भेटते ना, हां. जास्त
मी तर पक्का करून गेलेली की मला खेकडा थालीच खायची होती, कारण मला बऱ्याच दिवसापासून खेकडा खायची खूप इच्छा होत होती. आणि ॲक्च्युली मी माझ्या मिस्टरांना सांगितलंसुद्धा होतं, बट काय खेकडे काय असे सहसा मिळत नव्हते पटकन. आणि मग इथे त्यांनी विचारलेलं सकाळी की खेकडा इथे आहे का, तो इथे खेकडा थाली होती. सो माझ्या मिस्टरांनी मागवलेली मटण थाली आणि मी खेकडा. काय मागवलं तो? मटन वडे. मटण वडे. काय काय आलं त्याच्यात? सोलकढी आहे, पांढरा काळा रस्सा आहे, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा आणि आला खेकडा. हो. रस्सा बघ, ओला सुक्का खेकडा आणि जिजा काय खायचंय तुला? जिजा कन्फ्यूज झालेली आहे. जिजा खेकडा थाली खाणार आहेस का मटन थाली खाणार आहेस? तो चालेल कसा खातेस? काय खाते? लागेल तसं राईस घे, काय अडचण नाही. अरे यात डिझाईन आलं नाही नाही नको ना बाई, फोटो काढलास का पण पहिला? काढला पहिला. हे का चालू आहे? शिवराज तुला आवडला का? नंतर आठवण आवडलं तुला? काय बोलताय? स्पेशल कपडा तोडायला दिलेला आहे. जिजा बघ आता कशी खाते नांगी. नाही मला तरी काय नको, मला आधी ही संपू द्या तर मला का. हो हो. हा बघा, हा घ्या. हा आहे नाही ते तांबडा पांढरा काळा काळा तर जिजायला नांगी खायची होती, बट तिला ते तोडता येत नव्हतं. सो त्यांनी तिला तोडूनसुद्धा दिलं ते खाण्यासाठी. आणि मेन सर्वात काय आहे ना, तर इथे ना घरगुती जेवण आहे. म्हणजे त्यांचे मसालेसुद्धा सगळे घरगुती आहेत. त्यांचं स्वतःचं मसाल्यांचं दुकानसुद्धा आहे आणि खूप छान आहे टेस्ट खूप. तुम्ही नक्की एकदा ह्या हॉटेलला व्हिजिट करा. खूप छान डिशेस आहेत इथे आणि बजेट फ्रेंडली आहेत. हां मग कसं वाटलं जेवण? सो आम्ही आत्ताच आलेलो आहे घरी. आत्ताच जस्ट जेवून आलो आहे आणि आता झालेले आहेत 10:30 आणि आता वाजलेले आहेत 10:30. आणि खूप छान जेवण होतं, खूप मस्त जेवण होतं आणि तिथली सर्विस पण खूप छान होती. म्हणजे मी मनसोक्त खेकडा एन्जॉय केलेला आहे आणि जिजाईनी पण खाल्लेला आहे. बघितलंस तू खाल्लास खेकडा असा घेऊन. जर तुम्हाला आमचा आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंटसुद्धा करा. भेटूया आपण पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. टेक केअर टू ऑल.